Good morning student. In today's lecture we learn about a long run average cost curve. In the long run all the factors are variable, all costs are variable cost, hence the concept of average cost and marginal cost are the only ones relevant for the long run. The firm plans its course in action in long run. While doing so it take into the account numerous aspects of the short run. Therefore the long run comprises its all the aspects of short run situation. The LAC evaluate the number of short run average cost curve. या ठिकाणी आपल्याला कॉन्सेप्ट दिलेली म्हणजे लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व, म्हणजे लॉंग रनमध्ये ॲव्हरेज कॉस्ट कर्व कशा पद्धतीने असतो हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर आपण लॉंग रनमध्ये जर पाहिलं तर आपल्याला फॅक्टर हे सर्व फॅक्टर हे व्हेरिएबल असलेले दिसून येतात. म्हणजे असं लॉंग रन प्रोडक्शनमध्ये जर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी जे काही प्रोडक्शन फॅक्टर आहेत ते आपल्याला सर्व फॅक्टर हे व्हेरिएबल असलेले दिसून येतात. त्याचबरोबर सर्व कॉस्ट आहेत ते आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट असलेल्या दिसून येतात, कारण सर्व फॅक्टर हे व्हेरिएबल असल्यामुळे आपल्याला येणाऱ्या कॉस्ट देखील आपल्याला त्या ठिकाणी व्हेरिएबल असलेले दिसून येतात. म्हणूनच त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट कर्व आणि मार्जिनल कॉस्ट ही त्या ठिकाणी रिलेव्हंट असलेल्या लॉंग रनमध्ये रिलेव्हंट असलेल्या दिसून येतात. जेव्हा फर्म ही त्या ठिकाणी लॉंग रनसाठी प्लॅन तयार करत असते त्यावेळेला शॉर्ट रनसाठी देखील ती विचार करताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच शॉर्ट रनच्या अस्पेक्टचा देखील त्या ठिकाणी विचार करून त्यानुसारच त्या ठिकाणी लॉंग रन प्लॅन हा तयार करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे लॉंग रनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जे काही शॉर्ट रनमध्ये पॉसिबल सिच्युएशन असतात त्या देखील इन्क्लूड केलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला LAC म्हणजेच लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्वमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी शॉर्ट रन ॲव्हरेज कर्व देखील त्या ठिकाणी इन्क्लूड असलेले दिसून येतात. LAC कर्व कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. The LAC curve drawn above has the following features. First is it is the tangent to the number of short run average cost curve, hence it is called a tangent curve. ज्या ठिकाणी आपल्याला लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व हा त्या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करून दाखवलेला आहे. फिगर 8.4 मध्ये आपल्याला तो डायग्रामच्या माध्यमातून तो ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेला दिसून येतो. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फीचर्स आहेत ते दिसून येतात. म्हणजे कोणकोणते फीचर्स आहेत ते आपल्याला पुढे दिलेले आहेत. त्यामध्ये पहिलं सांगितलं आहे ते म्हणजे लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व आहे तो आपल्याला शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट कर्वला टँजंट असलेला दिसून येतो. म्हणजेच वेगवेगळ्या डिफरंट अशा शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट कर्वला आपल्याला तो टँजंट असलेला दिसून येतो. त्यामुळे त्याला टँजंट कर्व असं देखील म्हटलं जातं. म्हणजे जर आपण डायग्राममध्ये पाहिलं तर आपल्याला लॉंग रन LAC हा आपल्याला त्या ठिकाणी लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व दाखवलेला आहे. तर शॉर्ट रन कॉस्ट कर्व हे SAC1, SAC2, SAC3 अशा पद्धतीने आपल्याला ठिकाणी ड्रॉ करून दाखवले आहेत. तर आपण जर लॉंग रन कॉस्ट कर्व जर पाहिला तर आपल्याला Q1, Q2 आणि Q3 या पॉईंटवरती आपल्याला ते टँजंट असलेले दिसून येतात. म्हणजे ते एकमेकाला टच झालेले असते. म्हणजे लॉंग रन कॉस्ट कर्व हा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्ट रन कॉस्ट कर्वला टच झालेला दिसून येतो. त्याला आपण टँजंट कर्व असं देखील म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज इन्व्हॉल्प कर्व as it involve a group of short run average cost curve relevant to different level of output. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला त्याला इन्व्हॉल्प कर्व असं देखील म्हटलं जातं. म्हणजे जो काही शॉर्ट रन लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व आहे त्याला आपण इन्व्हॉल्प कर्व असं देखील म्हटलं जातं, कारण त्यामध्ये शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व आहे ते त्या ठिकाणी इन्व्हॉल्प केले जातात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व आहे त्यांचा ग्रुप आहे तो त्या ठिकाणी लॉंग रनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हॉल्प केलेला दिसून येतो. म्हणजे डिफरंट लेवलवरती जे काही आउटपुटच्या लेवलवरती जे काही शॉर्ट रन कॉस्ट कर्व आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी लॉंग रन कॉस्ट कर्वच्या माध्यमातून इन्व्हॉल्प केलेले दिसून येतात. म्हणूनच त्याला इन्व्हॉल्प कॉस्ट कर्व असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो टर्म ॲज अ लॉंग रन प्लॅनिंग डिव्हाइस ॲज इट इंडिकेट द लिस्ट युनिट कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग each possible level of output. A rational entrepreneur would select the optimum scale of output. The optimum size of the plant is that the size of plant which is SAC tangent to the LAC such as both the curve has the minimum point of the tangency. In the above figure, SAC2 is a tangent to LAC at point OQ2 level of output. This output is optimum outputs as it has been the minimized cost per unit. आपल्याला फीचर दिले ते म्हणजेच LAC कर्वला त्या ठिकाणी लॉंग रन प्लॅनिंग डिव्हाइस असं देखील म्हटलं जातं, कारण याच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक आउटपुट लेवलवरती आपल्याला लिस्ट कॉस्ट प्रोडक्शन ही त्या ठिकाणी दाखवली जाते. म्हणजेच आपल्याला ठराविक आउटपुटवरती आपल्याला किती प्रमाणात कमी कॉस्टवरती आपण प्रोडक्शन घेऊ शकतो हे ह्या LACच्या माध्यमातून आपण रिप्रेझेंट केलेलं दिसून येतं. त्याच्या माध्यमातून आपल्याला सर्टन आउटपुट हे किती कमीत कमी कॉस्टमध्ये कशा पद्धतीने घेता येईल हे आपण त्या ठिकाणी डिसाईड करू शकतो. कशा पद्धतीने डिसाईड केलं जातं तर SAC आणि LAC हे ज्या पॉईंटवरती टच होतात त्या पॉईंटवरती आपल्याला आयडेंटिफाय करता येतं की या ठिकाणी आपल्याला ती क्वांटिटी प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला एवढी कॉस्ट ही कमीत कमी कॉस्ट ही येऊ शकते हे आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे जर आपण पाहिलं तर डायग्राममध्ये जर पाहिलं तर आपल्याला SAC हा ज्या वेळेला LACवरती पॉईंट टच झालेला आहे त्या पॉईंटवरती आपल्याला लिस्ट कॉस्ट ही त्या ठिकाणी त्या युनिटसाठी Q1साठी आपल्याला आयडेंटिफाय झालेली दिसून येते. त्याच्यानंतर SAC2 पाहिलं तर त्या जो K पॉईंटवरती आपल्याला टच झालेलं दिसून LACला
तर के पॉईंटवरती आपल्याला ती लिस्ट कॉस्ट असलेली दिसून येते. तर SSC 3मध्ये जर पाहिलं तर क्वांटिटी थर्डच्या वेळी आपण जर लक्षात घेतलं तर ज्या पॉईंटवरती आपल्याला LACला टच झालेलं दिसून येतो त्या पॉईंटवरती आपल्याला त्या ठिकाणी लिस्ट कॉस्ट असलेली दिसून येते. अशा पद्धतीने आपण सर्टन युनिटचे आउटपुटच्या लिस्ट कॉस्ट आयडेंटिफाय करण्यासाठी या कर्वचा त्या ठिकाणी यूज आपण करू शकतो. त्याचबरोबर कोणत्या आउटपुटवरती आपल्याला सगळ्यात कमी कॉस्ट येऊ शकते हे देखील आपण त्याच्या माध्यमातून आपण आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजेच किती युनिट प्रोड्यूस केल्याच्या नंतर आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट ही एकदम कमी येऊ शकते हे देखील आपण त्या ठिकाणी LACच्या माध्यमातून आयडेंटिफाय करू शकतो. मग त्यामध्ये आपण डायग्राममध्ये जर पाहिलं तर पूर्ण कर्वचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी SSC 2वरती आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यात कमी कॉस्ट लागलेली दिसून येते. परंतु आउटपुट हे आपल्याला Q2पर्यंत म्हणजेच Q2पर्यंत आउटपुट जर आपण घेणार असू तर आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यात कमी कॉस्ट ही त्या ठिकाणी ऑप्टिमम कॉस्ट ही आलेली दिसून येते. अशा पद्धतीने आपण प्रोडक्शन कॉस्ट कमी करण्यासाठी देखील आपण LAC आणि SSCचा यूज करून आपण त्या ठिकाणी इव्हॅल्युएशन हे करू शकतो व त्याच्या माध्यमातून आपल्याला कॉस्ट पर युनिट देखील आपण कमी करू शकतो. नेक्स्ट इज द कॉस्ट लेवल रिप्रेझेंट बाय द LAC इंडिकेट द मिनिमम कॉस्ट कॉम्बिनेशन्स ऑफ इनपुट टू बी यूज बाय द फर्म ॲट द इच लॉंग रन लेवल ऑफ आउटपुट. त्या ठिकाणी आपल्याला दिलं की LACच्या माध्यमातून जी काही कॉस्ट लेवल रिप्रेझेंट केली जाते त्याच्या माध्यमातून फर्म या लॉंग रन प्रोडक्शनसाठी किंवा लॉंग रन आउटपुट घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या इनपुटचं कॉम्बिनेशन हे योग्यरित्या केलं पाहिजे ज्याच्या माध्यमातून आपण मिनिमम कॉस्ट ही त्या ठिकाणी आपल्याला येऊ शकते. म्हणजे कमीत कमी कॉस्ट ही प्रोडक्शन येऊ शकते. त्याच्यासाठी कोणत्या प्रकारच्या इनपुटचं आपण कॉम्बिनेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आयडेंटिफाय करण्यासाठी देखील आपल्याला LACच्या माध्यमातून हेल्प होताना दिसून येते. म्हणजे जर आपण डायग्राममध्ये पाहिलं तर आपल्याला LAC आणि SSC 2वरती जो इंटरॅक्शन टच झालेलं दिसून येते टँजंट झालेले दिसून येते के पॉईंटवरती. त्या पॉईंटवरती जर आपण प्रोडक्शन घेतलं आणि त्या युनिटचं जर त्या ठिकाणी आपण त्या फॅक्टरवरती जे काही युनिट इनपुट असेल त्याचं जर कॉम्बिनेशन आपण यूज केलं तशा पद्धतीचं तर आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही कमी करायला आपल्याला मदत होताना दिसून येते. म्हणजेच थोडक्यात लाँग रनमध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी LACच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या इनपुटचं कॉम्बिनेशन हे योग्यरित्या कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याच्या माध्यमातून आपल्याला कॉस्ट ही मिनिमम करता येईल किंवा कॉस्ट मिनिमाइज करता येईल याच्याकडे आपण फर्म या फोकस करताना आपल्याला दिसून येतात. द LAC curve is less U-shaped or rather D-shaped. It implies that in the beginning it gradually slopes downward and then after reaching a point it gradually begin to slope upward. This is due to the law of return to scale. Its slope downward is beginning due to the increasing return and the constant return cause constant cost, and finally the LAC slope upward due to the diminishing return to scale. आपल्याला नेक्स्ट फीचर दिले ते म्हणजे LAC कर्व हा आपल्याला ठिकाणी लेस यू शेप असलेला दिसून येतो. म्हणजे त्याला यू शेप नसून तो आपल्याला पूर्णपणे डी शेपचा असलेला दिसून येतो. म्हणजे ज्याप्रमाणे डिसचा शेप असतो त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी LAC कर्वचा शेप असलेला दिसून येतो. याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की सुरुवातीला आपल्याला स्लोप हा त्या ठिकाणी डाऊनवर्ड आलेला दिसून येतो आणि सर्टन एका पॉईंटनंतर तो परत आपल्याला अपवर्ड गेलेला दिसून येतो. म्हणजेच एका सर्टन पॉईंटपर्यंत आपल्याला खाली आलेला दिसून येतो आणि त्या पॉईंटवरून परत आपल्याला तो अपवर्ड गेलेला दिसून येतो. असं का होतं तर त्या ठिकाणी लॉ ऑफ रिटर्न टू स्केलच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजेच लॉ ऑफ रिटर्नच्या रिटर्नमुळे आपल्याला त्या ठिकाणी LACचा शेप हा डी शेप असलेला दिसून येतो. जेव्हा आपल्याला रिटर्न हे त्या ठिकाणी वाढलेले दिसून येतात त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी स्लोप हा डाऊनवर्ड झालेला दिसून येतो. एका सर्टन पॉईंटपर्यंत रिटर्न हे इन्क्रीज झाल्याच्या नंतर आपल्याला परत तो जेव्हा डिमिनिशिंग रिटर्न टू स्केल ज्या ठिकाणी तयार होते सिच्युएशन तेव्हा आपल्याला परत तो LAC स्लोप हा अपवर्ड झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने आपल्याला LAC कर्व हा त्या ठिकाणी डी शेपमध्ये तयार झालेला दिसून येतो. त्याचा पूर्णपणे हा लॉ ऑफ रिटर्न टू स्केलचा इफेक्ट हा आपल्याला ठिकाणी LAC कर्ववरती झालेला दिसून येतो. त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याचा शेप हा डी शेप असलेला दिसून येतो. लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व इज लॉंग रन टोटल कॉस्ट डिवायडेड बाय द टोटल युनिट ऑफ आउटपुट प्रोड्यूस. इन द अबोव डायग्राम देअर आर 3 पॉसिबल शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व विच correspond to the plant size. If the firm want to produce OQ1 level of output, then it will be operating on SSC1. When the firm want to expand the output, it will be select the next short run average cost curve. It will employ that plant which can be produce a given level of output at the minimum cost. In the figure, firm is able to produce OQ2 level of output at the minimum average cost at point K in the diagram. The minimum point of the SSC and LAC coincide with the each other. The long run average cost curve is not tangent to the various short run average cost curve at their minimum point. When the LAC is declining tangent to the failing portions of the SSCs, and when it is rising the tangent to the rising portions of the SSCs. It is only at the point K LAC is tangent to the SSC at its minimum point.
म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की लाँग रन ॲव्हरेज कॉस्ट कर ही कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते, तर लाँग रन टोटल कॉस्ट जी काही असेल त्याला डिवायडेड बाय टोटल आउटपुट आपण किती घेतलं आहे, टोटल युनिट आपण आउटपुट किती घेतलं आहे त्याने डिवायडेड केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी लाँग रन ॲव्हरेज कॉस्ट कर ही आयडेंटिफाय केली जाते. म्हणजेच जे काही टोटल लाँग रन कॉस्ट असेल त्याला टोटल आउटपुटने डिवायडेड केल्याच्या नंतर आपल्याला लाँग रन ॲव्हरेज कॉस्ट कर ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय होत असते. तर आपण दिलेल्या डायग्राममध्ये जर पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट कर हे त्या ठिकाणी प्लॅनच्या साईजनुसार आपल्याला त्या ठिकाणी तयार झालेले दिसून येतात. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला आउटपुट घ्यायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट कर हे त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसून येतात. म्हणजेच त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एखाद्या फर्मला त्या ठिकाणी OQ1 लेवलचा आउटपुट घ्यायचं असेल तर त्याला SSC1 हा त्या ठिकाणी आपल्याला शॉर्ट रन कॉस्ट कर हा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्या माध्यमातून ते तशा पद्धतीने इनपुट यूज करून ऑर्गनायझेशन ही त्या ठिकाणी आपल्याला OQ1 लेवलचं आउटपुट घेताना दिसून येईल. आणि जर समजा एखाद्या फर्मला त्या ठिकाणी त्या प्रोडक्शनमध्ये एक्सपान्शन करायचं असेल, म्हणजेच OQ1 पासून जर त्यांना एक्सपान्शन करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी नेक्स्ट जो काही शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट कर आहे तो त्या ठिकाणी कंपनी यूज करून त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोडक्शन हे करू शकते. म्हणजेच जर प्रोडक्शन OQ1 पासून OQ2 पर्यंत वाढवायचं असेल तर फर्मला त्या ठिकाणी SSC2 हे त्या ठिकाणी कॉम्बिनेशन वापरून प्रोडक्शन करू शकते. अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट कर वापरून ऑर्गनायझेशन ह्या मिनिमम कॉस्टमध्ये आपल्याला आउटपुट घेताना दिसून येतात. म्हणजे जर आपण पाहिलं डायग्राममध्ये तर OQ2 जर ऑर्गनायझेशन आउटपुट घेत असेल तर ती सगळ्यात मिनिमम कॉस्टमध्ये आउटपुट घेताना आपल्याला दिसून येईल. म्हणजेच त्यामध्ये जर आपण पाहिलं तर LAC आणि SSC हे के पॉईंटवरती आपल्याला टँजंट असलेले दिसून येतात. आणि हा के पॉईंट हा दोन्ही करता म्हणजेच SSC2 आणि LAC यांचा सगळ्यात मिनिमम पॉईंट असलेला दिसून येते. यावरती आपल्याला सगळ्यात मिनिमम कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असलेली दिसून येते. अशा पद्धतीने ऑर्गनायझेशन ह्या वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट कर वापरून मिनिमम कॉस्टवरती आपल्याला प्रोडक्शन करताना दिसून येतात. परंतु जर आपण पाहिलं तर LAC म्हणजेच लाँग रन ॲव्हरेज कॉस्ट कर हा प्रत्येक शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट करला मिनिमम कॉस्टवरती आपल्याला टच झालेलं दिसून येत नाही. म्हणजे जर आपण डायग्राममध्ये जर पाहिलं तर SSC1ला जर आपण पाहिलं तर लाँग रन ॲव्हरेज कॉस्ट कर हा आपल्याला त्या ठिकाणी डाऊनवर्ड झालेला दिसून येतो. त्यामुळे त्यावरती जेव्हा टँजंट झाला आहे तो आपल्याला फेलिंग पोर्शनवरती टच झालेलं दिसून येतं. म्हणजेच SSC हा फेल होतो आहे त्या पॉईंटवरती आपल्याला LAC हा टच झालेला दिसून येतो आहे. तर आपण नेक्स्ट जर पाहिलं तर SSC3वरती जर आपण पाहिलं तर LAC आपल्याला अपवर्ड जाताना दिसून येतो आहे. त्याचबरोबर आपल्याला तो टँजंट पॉईंट हा देखील SSCचा रायझिंग पोर्शन असलेला दिसून येतो. म्हणजे SSC हा वाढत जातो आहे त्याच ठिकाणी आपल्याला LAC टच झालेला दिसून येतो आहे. अशा पद्धतीने प्रत्येक शॉर्ट रनला आपल्याला लाँग रन कॉस्ट कर हा त्या ठिकाणी आपल्याला मिनिमम पॉईंटला टच झालेला दिसून येत नाही. तर फक्त आणि फक्त मिडलमध्ये जी काही शॉर्ट रन कॉस्ट कर आहे म्हणजेच शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट कर आहे म्हणजेच SA2 आहे त्याच्यावरती आपल्याला फक्त मिनिमम पॉईंटवरती टच झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने ऑर्गनायझेशन ह्या लाँग रनमध्ये आपल्याला कोणत्या पॉईंटवरती कमीत कमी प्रोडक्शन घेता येईल याच्याकडे लक्ष देताना दिसून येतं. म्हणजे लाँग रन प्रोडक्शनमध्ये आपण कोणत्या पॉईंटवरतीच जर प्रोडक्शन घेतलं तर आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही कमी होऊ शकते हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करताना आपल्याला दिसून येतात. लाँग रन ॲव्हरेज कॉस्ट कर इज जनरली यू शेप इनिशियली व्हेन द आउटपुट इन्क्रीज LAC declining, then it reach the minimum point of the point and then it start rising. This behavior is due to the law of return to scale. While the short run average cost curve is influenced by the law of variable proportion, the LAC curve is influenced by the law of return to scale. This law explains the relationship between the input and output in the long run when all factors are variable. There are three stages in law of return to scale. Initially, when the input are increased in the particular portion, the output will be increased more than the proportionately. They arise due to the possibility of increased division of labor and better utilization of capital equipment. Due to this, the average cost start declining. Another factor attributed to their failing average cost is indivisibility of the certain factor of the production like a capital equipment. When they are used to the full capacity, average cost start declining. The long run average cost curve slope downward up to the particular point and then it start sloping upward. If the firm continues to expand beyond a particular point, then it will be experience diseconomies of scale. Beyond a certain limit, the firm will be the find of difficulty to have a effective supervision and management. While the other factor can be increased, entrepreneur is fixed factor. When more and more of other factors are added and the fixed factor are overutilized, it leads to decreasing return. LAC starts sloping upward due to all these reasons.
Thus the shape of LAC depend upon the economies and diseconomies of scale. ज्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट दिलं आहे ते म्हणजे लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर हा त्या ठिकाणी आपल्याला यू शेपमध्ये असलेला दिसून येतो. तर ज्या वेळेला आपल्याला आउटपुट हे वाढत जाताना दिसून येते त्यावेळी आपल्याला LAC हा डिक्लाइन होताना दिसून येतो व तो डिक्लाइन होऊन एका मिनिमम पॉईंटवरती गेला की त्या मिनिमम पॉईंटनंतर परत आपल्याला तो वाढत जाताना दिसून येतो. हे आपल्याला लॉ ऑफ रिटर्न टू स्केलच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामुळे हा आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो. म्हणजे लॉ ऑफ रिटर्नचा इफेक्ट हा आपल्याला त्या ठिकाणी LACवरती झालेला दिसून येतो. आणि शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट करवरती आपल्याला त्या ठिकाणी लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शनचा इफेक्ट आपल्याला झालेला दिसून येतो. लॉ ऑफ रिटर्न टू स्केलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी इनपुट आणि आउटपुटमधलं रिलेशनशिप त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेलं दिसून येतं किंवा एक्सप्लेन केलेलं दिसून येतं. त्यामुळे आपल्याला लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट करवरती त्याचा इफेक्ट झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये आपल्याला म्हणजे लॉ ऑफ रिटर्न टू स्केलमध्ये आपल्याला 3 स्टेजमध्ये दिसून येतात. त्यामध्ये आपल्याला पहिली स्टेजमध्ये सांगितलं आहे ते म्हणजे जेव्हा आपण इनपुटमध्ये काही प्रमाणात वाढ करतो त्याच्यापेक्षा आपल्याला आउटपुटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. म्हणजे ज्या प्रमाणात आपण इनपुटमध्ये वाढ करत असतो त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला आउटपुटमध्ये वाढ झालेली दिसून येते. त्यावेळेला आपल्याला फर्म ह्या इकॉनॉमीज ऑफ स्केल इंटरनल इकॉनॉमीज ऑफ स्केल ही त्या ठिकाणी एन्जॉय करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर जेव्हा फर्म ह्या त्या ठिकाणी लेबर डिव्हिजन असेल किंवा त्याचबरोबर कॅपिटल इक्विपमेंट असतील त्यांचा योग्यरित्या जर त्या ठिकाणी यूज करत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट हे डिक्लाइन होताना दिसून येते. त्याचबरोबर इतरही फॅक्टरमध्ये आपल्याला योग्यरित्या यूज केल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट ही फेल होताना दिसून येते. म्हणजेच त्यामध्ये कॅपिटल इक्विपमेंट असतील त्याचबरोबर लेबर असतील किंवा इतर जे काही फॅक्टर आहेत त्याचा आपण इफेक्टिव्ह यूज केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट ही आपल्याला हळूहळू कमी होताना दिसून येते. म्हणजेच अशा प्रकारचे इक्विपमेंटचा आपण ज्या ठिकाणी फुल्ली कॅपॅसिटीच्या माध्यमातून यूज करत असतो म्हणजेच कॅपिटल इक्विपमेंट असतील किंवा लेबर असेल त्याचा फुल्ली आपण कॅपॅसिटी यूज करत असतो ते आपल्याला ॲव्हरेज कॉस्ट ही कमी होताना डिक्लाइन होताना दिसून येते. त्याच्यामुळे आपल्याला लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर हा आपल्याला डाऊनवर्ड स्लोपिंग झालेला दिसून येतो. परंतु एका सर्टन पॉईंटवरती आपल्याला स्लोप तो कमी होऊन त्याच्यानंतर आपल्याला परत तो अपवर्ड जाताना दिसून येतो. म्हणजे जो लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर हा डाऊनवर्ड येत होता तो एका सर्टन पॉईंटनंतर परत आपल्याला अपवर्ड जाताना दिसून येतो. म्हणजे जेव्हा एखादी फर्म ही एका सर्टन पॉईंटच्या नंतर जेव्हा इनपुट त्या ठिकाणी वाढवत जाते त्याच्यानंतर आपल्याला परत तो लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर हा परत आपल्याला वाढलेला दिसून येतो. म्हणजे एका सर्टन पॉईंटपर्यंत आपल्याला खाली आलेला दिसून येतो. त्याच्यानंतरही जर एखाद्या फर्मने त्या ठिकाणी इनपुटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करत राहिली तर आपल्याला त्या ठिकाणी लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर हा त्या ठिकाणी वाढत जाताना दिसून येतो. कारण का तर त्या ठिकाणी जरी सर्व फॅक्टर हे त्या ठिकाणी लॉंग रनमध्ये व्हेरिएबल असले तरी एंटरप्रेन्युअर हा त्या ठिकाणी फिक्स फॅक्टर असतो. एंटरप्रेन्युअर हा कोणत्याही पद्धतीने लॉंग रनमध्ये असो वा शॉर्ट रनमध्ये असो तो एक फिक्स फॅक्टर मानला जातो लॉंग रनमध्ये. त्यामुळे आपण किती प्रमाणात तरी ज्या ठिकाणी इनपुट जरी वाढवले इतर फॅक्टर जरी वाढवले तरी फिक्स फॅक्टरमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही. त्यामुळे आपल्याला एंटरप्रेन्युअरला आपण मोठ्या प्रमाणात एक्सपान्शन केल्यामुळे त्याच्यावरती सुपरविजन करणं असणे किंवा त्याचं मॅनेजमेंट करणं असले हे कठीण जातं. त्याचा इफेक्ट आपल्याला प्रोडक्शनवरती झालेला दिसून येतो. आपला आउटपुट हे त्या ठिकाणी कमी झालेलं दिसून येतं. त्याच्यामुळे आपल्याला LAC हा परत हळूहळू आपल्याला अपवर्ड स्लोप जाताना दिसून येतो. मग याच्या माध्यमातून आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला LACचा अपवर्ड आणि डाऊनवर्ड हा पूर्णपणे आपल्याला इकॉनॉमीज आणि डिसइकॉनॉमीज स्केलवरती दिसून येतो. म्हणजे जेव्हा आपल्याला फर्म ही जास्तीत जास्त इनपुट यूज करून एका सर्टन पॉईंटनंतर जेव्हा इनपुट यूज करत असते तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी डिसइकॉनॉमीज ऑफ स्केल तयार झालेली दिसून येते. त्यामुळे आपल्याला लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर हा त्या ठिकाणी अपवर्ड गेलेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला इकॉनॉमीज ऑफ स्केल अँड डिसइकॉनॉमीज ऑफ स्केलचा इफेक्ट देखील आपल्याला LACवरती झालेला दिसून येतो. सम इकॉनॉमिस्ट आर द ओपिनियन दॅट LAC इज नॉट यू शेप ॲज शोन इन फिगर. In reality, LAC is said a square shape. This implies that there is a large flat portion in the center. This happens when the firm exhibits economies of scale at the modest scale of operation, and these economies of scale do not occur for the relatively large expansions of the output. Such shape arise when the technological economies of scale are very strong. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की काही इकॉनॉमिस्टनी सांगितलं की LAC हा पूर्णपणे यू शेपमध्ये नसून त्या ठिकाणी तो स्क्वेअर शेपमध्ये आहे. म्हणजे ज्याप्रमाणे 8.5 या फिगरमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला तो स्क्वेअर शेपमध्ये असलेला दिसून येतो. त्याच्या काही मधल्या काही पिरियडमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फ्लॅट पोर्शन तयार झालेलं दिसून येतो. अशा प्रकारची सिच्युएशन कधी तयार होते तर जेव्हा एखादी फर्म ही स्केल ऑफ इकॉनॉमीज ऑफ स्केल ही एक्झिक्यूट करत असेल त्याचबरोबर मॉडेस्ट स्केल ऑफ ऑपरेशन यूज करत असेल व त्या ठिकाणी डिसइकॉनॉमीज ऑफ स्केल ही त्या ठिकाणी येत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला ही सिच्युएशन तयार झालेली दिसून येते. त्याचबरोबर जर एखादी फर्म ही टेक्नॉलॉजिकल इकॉनॉमीज ऑफ स्केल ही जर त्या ठिकाणी स्ट्रॉंग असेल म्हणजे एखाद्या फर्मची टेक्नॉलॉजिकल इकॉनॉमीज ऑफ स्केल ही स्ट्रॉंग असेल तरी देखील आपल्याला अशा प्रकारची फ्लॅट सिच्युएशन त्या ठिकाणी तयार झालेली दिसून येते. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो हे आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे.
optimum firm. The term optimum refers to the best or ideal, and optimum firm is therefore the firm which is the best. It is that the firm which is produce a most appropriate level of output at the minimum cost. In other words, it is the firm that which operate at the lowest average cost. At the minimum point of the long run average cost curve, the resources are utilized optimally. The optimum size of the reach when the internal economies are fully obtained and the diseconomies of scale are yet to start. The concept of optimum firm differ from industry to industry. It is relative concept. It change from time to time and from place to place. It is analyzed under the given conditions of technology. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कॉन्सेप्ट दिली होती म्हणजे ऑप्टिमम फर्म. तर ऑप्टिमम म्हणजेच काय, तर जे काही आपल्याला बेस्ट सोल्युशन आपण आयडेंटिफाय करत असतो किंवा जे काही आयडल सोल्युशन आपण ते काही सिलेक्ट करत असतो त्याला ऑप्टिमम असं म्हटलं जातं. तर ऑप्टिमम फर्म म्हणजेच काय, तर एखादी फर्म जी मिनिमम कॉस्टमध्ये ॲप्रोप्रिएट लेवल ऑफ आउटपुट जी घेत असते, म्हणजेच कमीत कमी कॉस्टमध्ये ॲप्रोप्रिएट आउटपुट जे लेवल आउटपुट घेत असते त्याच फर्मला त्या ठिकाणी आपण ऑप्टिमम फर्म असं म्हटलं जातं. म्हणजेच त्याच्याकडे असलेला जो काही रिसोर्सेस आहेत त्याचं योग्यरित्या ऑप्टिमम यूज करून जे काही योग्यरित्या आउटपुट त्या ठिकाणी घेताना दिसून येते त्याच फर्मला आपण त्या ठिकाणी ऑप्टिमम फर्म असं म्हटलं जातं. जर दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर अशी फर्म जी लोवेस्ट ॲव्हरेज कॉस्टमध्ये आपलं ऑपरेशन करताना दिसून येतं. म्हणजे सगळ्यात कमीत कमी ॲव्हरेज कॉस्टमध्ये आपल्याला जे काही फर्मचे ऑपरेशन आहे ते जे करताना दिसून येते अशा प्रकारच्या फर्मला आपण त्या ठिकाणी ऑप्टिमम फर्म असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या फर्म ह्या त्या ठिकाणी लाँग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्वच्या माध्यमातून मिनिमम पॉईंटवरती पोहोचून त्याच्या माध्यमातून जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं ऑप्टिमल यूज करून आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं प्रोडक्शन हे त्या ठिकाणी आपण घेताना दिसून येतात. म्हणजेच जी काही ऑप्टिमम फर्म आहे ती त्या ठिकाणी लाँग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्वचा यूज करून त्या ठिकाणी मिनिमम पॉईंट आयडेंटिफाय करून त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं ऑप्टिमल युटिलायझेशन करून त्या ठिकाणी त्याचं फर्मचं ऑपरेशन आपल्याला करताना दिसून येतात. तर ऑप्टिमम साईज ही केव्हा तयार होते, तर जेव्हा इंटरनल इकॉनॉमीज हे फुल्ली युटिलाइज केले जातात किंवा इंटरनल इकॉनॉमीज जे आहेत ते पूर्ण यूज केले जातात प्रोडक्शनसाठी आणि डिसइकॉनॉमीज ऑफ स्केल ही स्टार्ट व्हायला सुरुवात होत असते. त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी ऑप्टिमम साईज ही तयार झालेली दिसून येते. म्हणजेच त्यावेळेला जे काही आपण रिसोर्सेस यूज करत असतो त्याला ते आपण पूर्णपणे ऑप्टिमम यूज त्याचा केलेला आपल्याला दिसून येतो. तर ऑप्टिमम फर्म ही कॉन्सेप्ट ही आपल्याला प्रत्येक इंडस्ट्रीनुसार आपल्याला वेगवेगळी असले दिसून येते. म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीनुसार त्या ठिकाणी ऑप्टिमम फर्म ही कॉन्सेप्ट आपल्याला चेंज होताना दिसून येते. त्याचबरोबर ती आपल्याला टाईम टू टाईम असेल किंवा प्लेस टू प्लेस आपल्याला चेंज झालेली दिसून येते. तर ऑप्टिमम फर्म हे आपल्याला ॲनालाइज करण्यासाठी ही पूर्णपणे जी काही टेक्नॉलॉजिकल कंडिशन दिली आहे त्याच्यानुसार आपल्याला ॲनालिसिस केलेली दिसून येते. म्हणजे ऑप्टिमम फर्मचं ॲनालिसिस हे आपण त्याला दिलेली जी काही टेक्नॉलॉजिकल कंडिशन आहे त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी ऑप्टिमम फर्मचं ॲनालिसिस केलेलं दिसून येतं. द फॉलोइंग डायग्राम रिप्रेझेंट अ ऑप्टिमम फर्म. In the diagram, the LAC curve is enveloping the number of short-run average cost curve. The firm is said to be optimum when it employs the planned SAC2. It produces OQ level of output at the minimum cost of production. Here the minimum point of SAC and LAC coincide with each other. Thus the optimum firm is one of the which produce at the minimum point of the long run average cost curve. Optimum firm differ from industry to industry. In case of agriculture, wholesale and retail trade, optimum size is smaller compared to the certain industries like steel, automobile, transport, etc. Thus the optimum firm is the best firm which operates at the lowest cost of production. या ठिकाणी आपल्याला डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला ऑप्टिमम फर्म ही कॉन्सेप्ट रिप्रेझेंट केलेली आपल्याला दिसून येते. तर फिगर 8.6 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऑप्टिमम फर्म रिप्रेझेंट केलेली दिसून येते. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर LAC कर्व हा त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲव्हरेज कॉस्ट कर्वला त्या ठिकाणी इन्व्हॉल्व केलेलं दिसून येतं. म्हणजेच LAC कर्वच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व हे त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हॉल्व केलेले दिसून येतात. परंतु ऑप्टिमम फर्म ह्या त्या ठिकाणी आपल्याला SAC2 या पॉईंटवरती आपल्याला त्या ठिकाणी प्रोडक्शन घेताना दिसून येतात. कारण त्या पॉईंटवरती जर आपण पाहिलं तर आपल्याला ऑप्टिमम रिसोर्सेसचा यूज हा त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. त्याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त आउटपुट हे त्या ठिकाणी आपल्याला घेतलेलं दिसून येतं. म्हणजेच जे काही आपल्याला रिसोर्सेस आहेत त्याचा योग्य वापर करून आपल्याला आउटपुट हे जास्तीत जास्त आउटपुट हे त्या ठिकाणी घेतलेलं दिसून येतं. तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रोडक्शन हे OQ लेवलचं आउटपुट आपल्याला त्या ठिकाणी घेतलेलं दिसून येतं मिनिमम कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या माध्यमातून. म्हणजेच कमीत कमी कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त आउटपुट हे त्या ठिकाणी घेतलेलं दिसून येतं. म्हणजेच ऑप्टिमम फर्म ह्या प्रोडक्शनचा डिसिजन घेत असताना त्या ठिकाणी LAC आणि SAC यांचा मिनिमम पॉईंट कन्सिस्ट करून त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शनचा डिसिजन घेताना दिसून येतात. त्याचबरोबर
ऑप्टिमम फर्म ह्या ठिकाणी आपल्याला लाँग रन ॲव्हरेज कॉस्ट करचा जो काही मिनिमम पॉईंट आहे त्याच्यावरती आपल्याला प्रोडक्शन घेताना दिसून येतात. म्हणजेच लाँग रन कॉस्ट करचा जो काही आपल्याला मिनिमम पॉईंट आहे ज्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी रिसोर्सेसचा यूज केलेला दिसून येतो त्याच्या माध्यमातून ज्या प्रमाणात आपल्याला आउटपुट घेतलं जातं त्या पॉईंटचा यूज करून आपल्याला त्या ठिकाणी ऑप्टिमम फर्म ह्या प्रोडक्शन घेताना दिसून येतात. त्या ठिकाणी ऑप्टिमम साईज ही आपल्याला प्रत्येक इंडस्ट्रीनुसार चेंज होताना दिसून येते. मग तर इंडस्ट्री ॲग्रिकल्चर इंडस्ट्री असेल, होलसेल इंडस्ट्री असेल किंवा रिटेल ट्रेड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ऑप्टिमम साईज ही स्मॉल असलेली दिसून येते. रादर दॅन द स्टील इंडस्ट्री असेल, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल किंवा ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्री असेल त्याच्यापेक्षा आपल्याला ॲग्रिकल्चर इंडस्ट्री, होलसेल इंडस्ट्री किंवा रिटेल ट्रेडमधली ऑप्टिमम साईज ही कमी असलेली दिसून येते. तर ऑप्टिमम फर्म म्हणजे शॉर्टमध्ये आपल्याला काय तर जी फर्म एखादी फर्म ही कमीत कमी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे लोवेस्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या माध्यमातून जास्तीत जास्त कशा पद्धतीने आउटपुट घेता येईल याच्याकडे फोकस करत असतात त्या फर्मला आपण त्या ठिकाणी ऑप्टिमम फर्म असं म्हटलं जातं. म्हणजेच कमीत कमी कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या माध्यमातून जास्तीत जास्त आउटपुट घेतलं जातं त्यालाच आपण त्या फर्मला आपण त्या ठिकाणी ऑप्टिमम फर्म असं म्हटलं जातं. किंवा जे काही आपले रिसोर्सेस आहेत म्हणजे प्रोडक्शनसाठी लागणारे रिसोर्सेस आहेत त्याचा योग्यरित्या वापर करून पूर्ण ऑप्टिमम यूज करून त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन घेतलं जातं त्या फर्मला आपण त्या ठिकाणी ऑप्टिमम फर्म असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज द लर्निंग कर्व. द कॉन्सेप्ट ऑफ इज रिसेंट ओरिजिन. It was developed by the economist Arrow. According to him, a firm learn through the experience, use the resources of the best possible manner and lower the cost of production. It is termed by him as a learning by doing. Over a period of time, firm master a technique of utilizing the resources effectively. As more and more output is produced, labor become familiar with the production process. They work effectively and ensure a minimum wastage. They also learn to economize the use of resources. ज्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट कॉन्सेप्ट दिली आहे ती म्हणजे लर्निंग कर्व. ही कॉन्सेप्ट आपल्याला इकॉनॉमिस्ट ॲरो यांनी डेव्हलप केलेली दिसून येते. त्यांचं म्हणणं आहे की ऑर्गनायझेशन ह्या त्यांच्या एक्सपिरियन्समधून आपल्याला काही गोष्टी शिकताना दिसून येतात. म्हणजेच ऑर्गनायझेशन ज्यावेळी रन केल्या जातं त्यावेळी त्यांना तो काही एक्सपिरियन्स असतो त्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या गोष्टी शिकताना आपल्याला दिसून येतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की जे काही रिसोर्सेस आपण प्रोडक्शनसाठी यूज करणार आहोत त्यांचा इफेक्टिव्हली यूज असेल त्याचबरोबर मिनिमम कॉस्टमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन घेणं असेल म्हणजेच कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करणं असेल अशा प्रकारच्या गोष्टी ह्या फर्म त्यांच्या एक्सपिरियन्समधून आपल्याला शिकताना दिसून येतात. तर त्यांची टर्म आहे की लर्निंग बाय डुईंग. म्हणजेच एखादी गोष्ट शिकायची असेल तर आपल्याला त्याचा एक्सपिरियन्स घेऊन किंवा ती गोष्ट करून आपण त्याच्या माध्यमातून लर्निंग केलं पाहिजे. म्हणजेच एखादी गोष्ट आपण स्वतः प्रत्यक्षात करून त्याच्या माध्यमातून आपण काही गोष्टी शिकल्या पाहिजेत तरच आपण ते योग्यरित्या शिकू शकतो. अशा पद्धतीने त्यांची टर्म त्यांनी सांगितलेली आहे. त्याचबरोबर त्यांचं म्हणणं आहे की ऑर्गनायझेशन जेव्हा रन केली जाते किंवा ते प्रोडक्शन घेण्यास सुरुवात करतं त्याच्यानंतर काही पिरियड त्यानंतर ऑर्गनायझेशन ह्या वेगवेगळ्या टेक्निक्स त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप करताना दिसून येतात. म्हणजेच प्रत्येक फर्म ही त्या ठिकाणी स्वतःच्या जे काही रिसोर्सेसचा युटिलायझेशन असेल त्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स ह्या डेव्हलप करताना दिसून येतात. त्याचबरोबर जास्तीत जास्त आउटपुट कशा पद्धतीने घेता येतील याच्याकडे देखील आपल्याला फोकस करताना दिसून येतात. त्याचबरोबर त्यांचं म्हणणं आहे की आपण जेव्हा एखादी फर्म रन करतो त्याच्यानंतर काही काळानंतर आपले जे काही लेबर आहेत ते देखील आपल्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये फॅमिलियर झालेले दिसून येतात. म्हणजे जो काही आपण लेबर फोर्स आहे किंवा मॅन पॉवर आहे ती आपल्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये फॅमिलियर झालेली दिसून येते व ते आपल्याला इफेक्टिव्हली वर्क करताना दिसून येतात व जो काही वेस्टेज आहे तो देखील आपल्याला कमी होताना दिसून येतो. म्हणजे जे काही रिसोर्सेसचा वेस्टेज आपल्याला सुरुवातीच्या काळाला जास्त होतो तो एकदा का वर्कर आपले फॅमिलियर झाले प्रोसेसबरोबर प्रोडक्शन प्रोसेसबरोबर का वेस्टेज देखील आपल्याला कमी होताना दिसून येतो. त्याचबरोबर ते वेगवेगळ्या रिसोर्सेसचा इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून कशा पद्धतीने यूज करता येईल या देखील गोष्टी ते शिकताना आपल्याला दिसून येतात व त्याच्या माध्यमातून आपण त्या ऑर्गनायझेशन ह्या त्यांच्या लर्निंगमधून एक्सपिरियन्समधून वेगळ्या गोष्टी आपल्याला लर्न करता दिसून येतात. त्यानुसार आपल्याला लो कॉस्टमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन घेताना दिसून येतात असं इकॉनॉमिस्ट ॲरो यांनी सांगितलेलं आहे. लर्निंग कर्व कॅन बी डिपेक्टेड ॲज फॉलोज. हिअर द लर्निंग कर्व स्लोप डाऊनवर इंडिकेटिंग दॅट द डिक्लाइनिंग इन द कॉस्ट ॲज पर द आउटपुट इन्क्रीज. Work experience enable the firm to bring down the cost per unit. The learning curve effect is always denoted as the constant percentage. This percentage is nothing but the proportion by which cost of production declining when the cumulative output increase. Suppose the labor input curve in the firm experience a learning curve effect is 60%. It implies that if the initially the labor input cost is 100 rupees, when the next unit is produced, labor input cost will be rupees 60. Learning curve effect is different from the economies of scale. Economies of scale refers to reduce in the cost per unit of the output as per the output of the firm increase per time period. Learning curve effect is the reduction in the cost per unit of output as the cumulative output of the firm
इन्क्रीज ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 8.7मध्ये आपल्याला त्या ठिकाणी लर्निंग कर्व कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो किंवा डिस्प्ले केला जातो हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर लर्निंग कर्व हा आपल्याला डाऊनवर्ड स्लोपिंग असलेला दिसून येतो. म्हणजेच तो ज्या प्रमाणात आपल्याला आउटपुट जसं वाढत जातं त्याप्रमाणे आपल्याला लर्निंग कर्व हा त्या ठिकाणी खाली खाली आलेला दिसून येतो. म्हणजेच कॉस्ट पर युनिट ही आपल्याला त्या ठिकाणी कमी कमी झालेली दिसून येते. अशा प्रकारचं इंडिकेशन हे आपल्याला त्या ठिकाणी लर्निंग कर्वच्या माध्यमातून लक्षात येतं. म्हणजेच यामध्ये लक्षात येईल की ज्या पद्धतीने एखादी फर्म ही त्याचा वर्क एक्सपिरियन्स आपल्याला वाढत जाताना दिसून येतो त्याच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी जसजसा वाढत जातो तसं आपल्याला त्या ठिकाणी कॉस्ट पर युनिट त्या फर्मची कॉस्ट पर युनिट ही आपल्याला कमी कमी होताना दिसून येते. त्यामुळे लर्निंग कर्व इफेक्ट हा आपल्याला त्या ठिकाणी डाऊनवर्ड स्लोपिंग असलेला दिसून येतो. तर लर्निंग कर्व इफेक्ट हा आपल्याला त्या ठिकाणी कॉन्स्टंट पर्सेंटेजमध्ये डिनोटेड झालेला दिसून येतो. तर पर्सेंटेज म्हणजेच काय तर एखाद्या क्युम्युलेटिव्ह आउटपुट इन्क्रीज केल्याच्या नंतर आपल्याला जे काही कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी काही डिक्लाईन होते तेच आपल्याला लर्निंग कर्व इफेक्टमध्ये पर्सेंटेजमध्ये रिप्रेझेंट केले जातं. म्हणजे सपोज जर त्या ठिकाणी लर्निंग कर्व इफेक्ट हा आपल्याला 60% जर असेल तर त्या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला त्या ठिकाणी लेबर आउटपुट हे त्या ठिकाणी लेबर इनपुटसाठी आपल्याला त्या ठिकाणी 100 रुपीज कॉस्ट येत होती. परंतु सेकंड प्रोडक्शन आपण जेव्हा घेत असतो त्यावेळी आपल्याला लेबर इनपुट कॉस्ट ही आपल्याला त्या ठिकाणी 60 रुपीज येत असते. अशा प्रकारे लर्निंग कर्व इफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी 60 लेबर इनपुटसाठी आपल्याला 60% असलेला दिसून येतो. अशा पद्धतीने लर्निंग कर्वच्या माध्यमातून आपण आपले जे काही इनपुट कॉस्ट आहे ते आपण हळूहळू कमी करत असतो व त्याच्या ज्या माध्यमातून आपण एक्सपिरियन्स घेत असतो त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपल्या इनपुट कॉस्टमध्ये देखील आपल्याला कमी कमी करताना आपण दिसून येतो. अशा पद्धतीने फर्म ह्या ठिकाणी लर्निंग कर्वच्या माध्यमातून आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ह्या कमी करताना आपल्याला दिसून येतात. लर्निंग कर्व हा आपल्याला इकॉनॉमीज ऑफ स्केलपेक्षा डिफरंट असलेला दिसून येतो. इकॉनॉमीज ऑफ स्केलमध्ये काय केलं जातं तर आउटपुटमध्ये टाईम पिरियडनुसार त्या ठिकाणी इन्क्रीज केलं जातं व कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही त्या ठिकाणी कमी केली जाते किंवा कॉस्ट पर युनिट ही आपल्याला त्या ठिकाणी कमी केलेली दिसून येते. परंतु लर्निंग कर्व इफेक्टमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फर्मचं जे काही क्युम्युलेटिव्ह आउटपुट आहे ते आपल्याला टाईम पिरियडनुसार वाढवून त्या ठिकाणी आपल्याला कॉस्ट पर युनिट ही कमी केलेली दिसून येते. म्हणजेच इकॉनॉमीज ऑफ स्केलमध्ये जर पाहिलं तर आपल्याला पूर्ण जे आउटपुट आहे ते टाईम पिरियडनुसार वाढवलेलं दिसून येतं. तर लर्निंग कर्वमध्ये आपल्याला क्युम्युलेटिव्ह आउटपुट हे त्या ठिकाणी टाईम पिरियडनुसार इन्क्रीज करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही कमी केलेली दिसून येते. अशा पद्धतीने लर्निंग कर्वच्या माध्यमातून ऑर्गनायझेशन हे आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ह्या कमी करताना आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी आपल्याला काही न्यूमेरिकल्स दिले आहेत ते न्यूमेरिकल्स आपण पाहूया. तर पहिलं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे त्यामध्ये आपल्याला पहिलं टोटल फिक्स कॉस्ट दिलेली आहे 145 रुपीज. त्याच्यानंतर त्याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी TC टोटल कॉस्ट, ATC म्हणजे ॲव्हरेज टोटल कॉस्ट, AVC म्हणजेच ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, MC म्हणजेच मार्जिनल कॉस्ट हे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काही युनिट आणि TVC म्हणजे टोटल व्हेरिएबल कॉस्ट या ठिकाणी दिलेले आहेत. तर फॉर्म्युला काय तर TC कॅल्क्युलेट करायचं असेल म्हणजे टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट करायची असेल तर TVC म्हणजे टोटल व्हेरिएबल कॉस्ट प्लस TFC टोटल फिक्स कॉस्ट प्लस केल्याच्यानंतर आपल्याला ठिकाणी टोटल कॉस्ट ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होते. त्याच्यानंतर ATC म्हणजेच ॲव्हरेज टोटल कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली जाते तर TC म्हणजे टोटल कॉस्ट डिवायडेड बाय Q म्हणजेच क्वांटिटी आपण किती प्रोड्यूस केली आहे त्याच्यावरून आपण ॲव्हरेज टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट करतो. तर AVC म्हणजेच ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली जाते तर टोटल व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय Q म्हणजेच क्वांटिटी आपण किती प्रोड्यूस केली आहे त्याच्यावरून आपण ॲव्हरेज टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही कॅल्क्युलेट केली जाते. तर मार्जिनल कॉस्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते तर TVCN-1 म्हणजेच आपण जे काही टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही लागत असते एका युनिटसाठी त्याच्यानंतर नेक्स्ट युनिटसाठी जी काही टोटल व्हेरिएबल कॉस्ट लागलेली आहे त्यांच्यामधला जो काही डिफरन्स आहे त्याच्यावरून आपण त्या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय केली जाते. मग ही कशा पद्धतीने कॅल्क्युलेट जाते ती आपल्याला पुढे दिलेल्या टेबलच्या माध्यमातून म्हणजे सोल्युशनच्या माध्यमातून आपण आयडेंटिफाय करूया. आपल्याला जे काही युनिट दिले होते ते फर्स्ट कॉलममध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानंतर टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे ती आपण त्या ठिकाणी नेक्स्ट कॉलममध्ये घेतली. थर्ड कॉलममध्ये आपल्याला त्या ठिकाणी टोटल फिक्स कॉस्ट दिलेली आहे म्हणजेच 145 रुपीज आपल्याला त्या ठिकाणी फिक्स कॉस्ट दिली आहे. ते 3 कॉल आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून घेतले व्हॅल्यू त्याच्या घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे TC म्हणजे टोटल कॉस्ट, त्याच्यानंतर ATC ॲव्हरेज टोटल कॉस्ट, त्याच्यानंतर AVC ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आणि MC मार्जिनल कॉस्ट अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायला सांगितलेलं आहे. मग TC कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला तर TVC म्हणजे टोटल व्हेरिएबल कॉस्ट प्लस TFC म्हणजे टोटल फिक्स कॉस्ट यांचं ॲडिशन केल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी TC टोटल कॉस्ट ही त्या ठिकाणी मिळत असते. मग 30 + 145 175 अशा पद्धती आपण त्या ठिकाणी फर्स्ट युनिटसाठी टोटल कॉस्ट त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलेली आहे. त्याच्यानंतर सेकंड युनिटसाठी 55 + 145 200. त्याच्यानंतर थर्ड युनिटसाठी 75 + 145 220. फोर्थ युनिटसाठी 105 + 145
250, त्याच्यानंतर 5व्या युनिटसाठी 5th युनिटसाठी आपल्याला 155 प्लस 145 300, त्याच्यानंतर 6 युनिटसाठी 225 प्लस 145 370. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी टोटल कॉस्ट ही कॅल्क्युलेट करून घेतली. तर त्याच्यानंतर ॲव्हरेज टोटल कॉस्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते, तर टोटल कॉस्ट डिवायडेड बाय क्यू, म्हणजेच आपले जे काही टोटल कॉस्ट आले आहे त्याला त्याच्या माध्यमातून आपण जितके युनिट आउटपुट केलेले आहेत, क्वांटिटी आउटपुट केलेली आहे, त्याचं डिवायडेशन केल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज टोटल कॉस्ट मिळत असते. मग आपल्याला टोटल कॉस्ट फर्स्ट युनिटसाठी 175 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 175 ATC मिळालेलं आहे. सेकंड युनिटसाठी जर पाहिलं तर आपण टोटल कॉस्ट ही आपल्याला त्या ठिकाणी 200 रुपीज आलेली आहे. डिवायडेड बाय 2 केल्याच्यानंतर 100 रुपीज आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज टोटल कॉस्ट आलेली आहे. त्याच्यानंतर थर्ड युनिटसाठी पाहिलं तर आपल्याला 220 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 73.3 ही आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज टोटल कॉस्ट मिळालेली आहे. अशा पद्धतीने आपण 6 युनिटसाठी जर बघितलं तर त्या ठिकाणी 370 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 61.6 अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज टोटल कॉस्ट ही कॅल्क्युलेट केलेली आहे. त्याच्यानंतर ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते, तर टोटल व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय क्यू, म्हणजे टोटल व्हेरिएबल कॉस्ट आपल्याला किती आहे तर 30 रुपीज, 30 डिवायडेड बाय क्यू म्हणजेच क्वांटिटी किती प्रोड्यूस केली तर 1 युनिट, तर इज इक्वल टू 30 रुपीज आपल्याला त्या ठिकाणी फर्स्ट युनिटसाठी ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आयडेंटिफाय झाली. सेकंड युनिटसाठी जर बघितलं तर आपल्याला ठिकाणी टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही 55 रुपीज आलेली आहे सेकंड युनिटसाठी, त्यामुळे डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 27.5 रुपीज आपल्याला ॲव्हरेज टोटल कॉस्ट आलेली आहे. थर्ड युनिटसाठी जर आपण पाहिलं तर थर्ड युनिटसाठी आपल्याला टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही त्या ठिकाणी 75 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 25 आपल्याला ठिकाणी ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आयडेंटिफाय झालेली आहे. त्याच्यानंतर फोर्थ युनिटसाठी बघितलं तर 105 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 26.25 अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ही कॅल्क्युलेट केली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला मार्जिनल कॉस्ट दिलेली आहे. तर मार्जिनल कॉस्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते, तर TVCN - TVCN - 1 म्हणजे टोटल व्हेरिएबल कॉस्ट फर्स्ट युनिटसाठी किती कॅल्क्युलेट केलेली आहे, त्याच्यानंतर त्याच्यामधून टोटल व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय N - 1 म्हणजे नेक्स्ट युनिटसाठी टोटल व्हेरिएबल कॉस्ट किती आली याच्यामधला डिफरन्स, त्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट ही कॅल्क्युलेट केली जाते. तर फर्स्ट युनिटसाठी आपल्याला 30 कारण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं प्रोडक्शन आपल्याला दिलेलं नाही, त्यामुळे फर्स्ट आपल्याला मार्जिनल कॉस्ट ही 30 रुपीज आलेली आहे. सेकंडसाठी जर पाहिलं तर आपल्याला फर्स्ट युनिट आणि सेकंड युनिटमधला TVC मधला डिफरन्स हा आपल्याला ठिकाणी 25 रुपीज दिसून येतो, मग तो 25 रुपीज म्हणजेच मार्जिनल कॉस्ट. त्याच्यानंतर थर्ड युनिटसाठी जर पाहिलं तर आपल्याला सेकंड युनिट आणि थर्ड युनिट यांच्यामधला TVC म्हणजे टोटल व्हेरिएबल कॉस्टमधला डिफरन्स तो जर पाहिला तर आपल्याला ठिकाणी 20 रुपीज दिसून येतो. त्याच्यानंतर फोर्थ युनिटसाठी जर पाहिला तर थर्ड युनिट आणि फोर्थ युनिट यांच्यामधला मार्जिनल टोटल व्हेरिएबल कॉस्टमधला डिफरन्स हा त्या ठिकाणी आपल्याला 30 रुपीज दिसून येतो. त्याच्यानंतर फिफ्थ युनिटसाठी जर पाहिला तर आपण फोर्थ युनिट आणि फिफ्थ युनिट यांच्यामधला TVC मधला डिफरन्स हा आपल्याला ठिकाणी 15 दिसून येतो. त्याच्यानंतर 6 युनिटसाठी जर पाहिला तर आपल्याला फिफ्थ युनिट आणि 6th युनिट यांच्यामधला TVC मधला डिफरन्स हा ठिकाणी 70 रुपीज आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने आपण मार्जिनल कॉस्ट ही कॅल्क्युलेट केली जाते. अशा पद्धतीने आपण फर्स्ट न्यूमेरिकल पाहिलं. सेकंड न्यूमेरिकल आपल्याला दिलं आहे ते म्हणजे The total fixed cost incurred by the firm is ₹1,000. Calculate TC, AC and TVC from the following table. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी टोटल फिक्स कॉस्ट ही त्या ठिकाणी 1000 रुपीज दिलेली आहे आणि खाली टेबल दिले आहे त्याच्यामध्ये आपल्याला युनिट प्रोड्यूस आणि मार्जिनल कॉस्ट दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला ठिकाणी TC म्हणजे टोटल कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट दिलेली आहे. मग ती कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते ते आपण आता पुढे पाहणार आहोत. तर आपल्याला त्या ठिकाणी टोटल फिक्स कॉस्ट ही दिलेली आहे. तर टोटल कॉस्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते, तर टोटल व्हेरिएबल कॉस्ट प्लस टोटल फिक्स कॉस्ट आणि ॲव्हरेज कॉस्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते, तर टोटल कॉस्ट डिवायडेड बाय क्वांटिटी अशा पद्धतीने त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट आयडेंटिफाय केली जाते. आपल्याला पहिली दिलेली इन्फॉर्मेशन आहे ते म्हणजे युनिट दिलेले आहेत, त्याच्यानंतर मार्जिनल कॉस्ट दिलेली आहे आणि फिक्स कॉस्ट आपल्याला दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट आयडेंटिफाय करायची आहे आणि त्याच्यानंतरच आपण त्या ठिकाणी टोटल कॉस्ट आयडेंटिफाय करू शकतो आणि ॲव्हरेज कॉस्ट ही आयडेंटिफाय करू शकतो. तर टोटल व्हेरिएबल कॉस्ट कशा पद्धतीने आयडेंटिफाय केली जाते, तर टोटल व्हेरिएबल कॉस्ट कॅल्क्युलेट करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की फर्स्ट युनिटसाठी जी काही टोटल व्हेरिएबल कॉस्ट असते ती मार्जिनल कॉस्ट आणि टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही आपल्याला सेम असलेले दिसून येते. म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ही आपल्याला फर्स्ट युनिटसाठी 100 रुपीज दिली आहे, म्हणजेच टोटल व्हेरिएबल कॉस्ट देखील आपल्याला त्या ठिकाणी 100 रुपीज असते. हे आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं. त्याच्यानंतर सेकंड युनिटसाठी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो, तर आपण जे मार्जिनल कॉस्टमध्ये कॅल्क्युलेट करताना काय करतो, तर टोटल व्हेरिएबल कॉस्ट फर्स्ट युनिट आणि सेकंड युनिट यांच्यामधला डिफरन्स म्हणजे त्या दोघांचं मायनस करून आपण त्या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट ही त्या ठिकाणी सेकंड युनिटसाठी आयडेंटिफाय करत असतो. तर टोटल व्हेरिएबल कॉस्ट कॅल्क्युलेट करताना आपण काय करू शकतो, तर फर्स्ट युनिटसाठी जी काही लागणारी टोटल व्हेरिएबल कॉस्ट आहे आणि सेकंड युनिटची मार्जिनल कॉस्ट यांचं ॲडिशन केल्याच्यानंतर आपल्याला सेकंड युनिटचं टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही फाइंड होऊ शकते. म्हणजे 200 + 100 = 300 अशा पद्धतीने आपण सेकंड युनिटसाठी
टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही कॅल्क्युलेट केलेली आहे. त्यानंतर थर्ड युनिटसाठी टोटल व्हेरिएबल कॉस्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो, तर सेकंड युनिटची टोटल व्हेरिएबल कॉस्ट प्लस थर्ड युनिटची मार्जिनल कॉस्ट यांचं ॲडिशन केल्याच्यानंतर आपल्याला थर्ड युनिटसाठी टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही 600 म्हणजे 300 + 300 600 अशा पद्धतीने आपण थर्ड युनिटसाठी टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही कॅल्क्युलेट केली. त्याच्यानंतर फोर्थ युनिटसाठी जर पाहिले तर फोर्थ युनिटची आपल्याला मार्जिनल कॉस्ट प्लस थर्ड युनिटची टोटल व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे 600 + 400 = 1000 अशा पद्धतीने आपण फोर्थ युनिटसाठी टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही कॅल्क्युलेट केलेली आहे. अशा पद्धतीने आपण टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही कॅल्क्युलेट करू शकतो 1 बाय 1 घेऊन. त्याच्यानंतर 8 युनिटसाठी आपण लास्टला जर पाहिलं तर त्याच्या ठिकाणी लक्षात येईल की टोटल व्हेरिएबल कॉस्ट 7th युनिटसाठी लागणारी टोटल व्हेरिएबल कॉस्ट प्लस 8 युनिटसाठी लागणारी मार्जिनल कॉस्ट आलेली मार्जिनल कॉस्ट यांचं ॲडिशन केल्याच्यानंतर आपल्याला TVC म्हणजे टोटल व्हेरिएबल कॉस्ट 8 युनिटसाठी आपल्याला 3600 ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगितले म्हणजे टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट करायला, तर टोटल कॉस्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते तर TVC + TFC म्हणजे टोटल व्हेरिएबल कॉस्ट प्लस टोटल फिक्स कॉस्ट यांचं ॲडिशन केल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी टोटल कॉस्ट ही आयडेंटिफाय होत असते. या ठिकाणी आपल्याला इझी झालेलं आहे की टोटल व्हेरिएबल कॉस्ट देखील आहे, टोटल फिक्स कॉस्ट देखील आपल्याला दिलेली आहे. त्याच्या माध्यमातून आपण टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. फर्स्ट युनिटसाठी आपण 1100, सेकंड युनिटसाठी 1300, थर्ड युनिटसाठी 1600, फोर्थ युनिटसाठी 2000, फिफ्थ युनिटसाठी 2500, त्याच्यानंतर 6 युनिटसाठी 3100 अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी टोटल कॉस्ट ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेली आहे. नेक्स्ट आपल्याला सांगितलं म्हणजे AC म्हणजेच ॲव्हरेज कॉस्ट त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायला. तर ॲव्हरेज कॉस्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते तर TC म्हणजे टोटल कॉस्ट डिवायडेड बाय Q. आपल्याला TC त्या ठिकाणी आयडेंटिफाय केल्याच्यानंतर डिवायडेड बाय Q केल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी AC मिळणार आहे म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट मिळणार आहे. तर ॲव्हरेज कॉस्ट आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय केली तर 1100 डिवायडेड बाय 1 = 1100. सेकंड युनिटसाठी जर पाहिलं तर 1300 डिवायडेड बाय 2 = 650. त्याच्यानंतर थर्ड युनिटसाठी जर पाहिलं तर 160 डिवायडेड बाय 3 = 533.3 अशा पद्धतीने आपण ॲव्हरेज कॉस्ट ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. अशा पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल आपण ज्या पद्धतीने फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं त्याप्रमाणे सिमिलर आपल्याला सॉल्व करून दिलेले. त्याच्यानंतर फोर्थ एक्झाम्पल देखील आपल्याला सिमिलर आहे, त्यामध्ये आपल्याला TC, AFC, AVC आणि MC हे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट फिफ्थ एक्झाम्पलकडे येऊया. त्याच्यामध्ये आपल्याला अ फर्म ऑपरेटिंग अंडर द परफेक्ट कॉम्पिटिशन इन फेस विथ द फॉलोइंग शेड्यूल. आउटपुट 1 2 3 4 5, प्राइस इज 5 रुपीज, टोटल कॉस्ट इज इक्वल टू 10 12 15 19 and 24. Calculate TR, MR, MC with the help of above table. Next is what is the profit maximum level of output. Then fixed cost is ₹5. Find the TVC schedule. म्हणजे त्या एक्झाम्पलमध्ये फिफ्थ एक्झाम्पलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एका परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एका फर्मचं कॉस्ट शेड्यूल दिलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी TR टोटल रेव्हेन्यू, मार्जिनल रेव्हेन्यू, त्याच्यानंतर मार्जिनल कॉस्ट हे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन आहे दिला आहे तो म्हणजेच मॅक्झिमम प्रॉफिट लेवल ऑफ आउटपुट कोणती आहे ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायची आहे. त्याच्यानंतर फिक्स कॉस्ट ₹5 असेल तर आपल्याला त्या ठिकाणी TVC कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी युनिट दिलेले आहे. त्यांच्या कॉस्ट शेड्यूलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी युनिट दिले आहेत. 1 2 3 4 5 युनिट आपल्याला दिलेले आहेत. त्याची प्राईस आपल्याला पर युनिट प्राईस आपल्याला ₹5 दिलेली आहे. ₹5 आपल्याला त्या ठिकाणी पर युनिट प्राईस दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला टोटल कॉस्ट देखील दिलेली आहे. 10 12 15 19 आणि 24 अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी टोटल कॉस्ट आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला दिलेल्या प्राईस आणि युनिट याच्यावरून आपण टोटल रेव्हेन्यू हा कॅल्क्युलेट करू शकतो. तर P × Q हे आपण इंटू Q केल्याच्यानंतर आपल्याला ठिकाणी टोटल रेव्हेन्यू हा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 5 × 4 = 20, 5 × 5 = 25 अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी टोटल रेव्हेन्यू हा कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतर टोटल फिक्स कॉस्ट हे आपल्याला त्या ठिकाणी टोटल फिक्स कॉस्ट ही आपल्याला त्या ठिकाणी ₹5 दिलेली आहे. म्हणजे थर्ड याच्यामध्ये जर पाहिलं क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी टोटल कॉस्ट ही आपल्याला त्या ठिकाणी ₹5 दिलेली आहे. त्याच्यावरून आपण टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे आपल्याला टोटल कॉस्ट आणि टोटल फिक्स कॉस्ट दिली आहे त्याच्यावरून आपण टोटल व्हेरिएबल कॉस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. तर 10 - 5 = 5, 12 - 5 = 7, 15 - 5 = 10, 19 - 5 = 14, 24 - 5 = 19 अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी टोटल व्हेरिएबल कॉस्ट म्हणजेच
TC मायनस TFC करून आपण TVC कॅल्क्युलेट करू शकतो. अशा पद्धतीने आपण TVC कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला मार्जिनल रेव्हेन्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मार्जिनल रेव्हेन्यू कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो ते आपण मागच्या काही चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. त्यामध्ये लक्षात येईल की टोटल रेव्हेन्यूमधला डिफरन्स म्हणजे फर्स्ट युनिटसाठी लागणारा टोटल रेव्हेन्यू आणि सेकंड युनिटसाठी लागणारा टोटल रेव्हेन्यू यांच्यामधला जो डिफरन्स आहे त्यालाच आपण मार्जिनल रेव्हेन्यू असं म्हटलं जातं. म्हणजे जर आपण पाहिलं तर 10 मायनस 5 इज इक्वल टू 5, 15 मायनस 10 इज इक्वल टू 5, 20 मायनस 5 इज इक्वल टू 5, 25 मायनस 20 इज इक्वल टू 5 अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी मार्जिनल रेव्हेन्यू कॅल्क्युलेट करू शकतो. परंतु जर आपण परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी रूल आहे की जी आपल्याला प्राईस जर त्या ठिकाणी सेम असेल म्हणजेच परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला प्रोडक्टची प्राईस ही पर युनिट आपल्याला सेम असलेली दिसून येते. त्यामुळे जेव्हा प्रोडक्टची प्राईस पर युनिट ही सेम असते म्हणजे प्रत्येक युनिटसाठी प्राईस ही सेम असते तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी प्राईस हीच त्या ठिकाणी ॲव्हरेज रिव्हेन्यू म्हणून गृहीत धरली जाते. कारण ॲव्हरेज रिव्हेन्यू हा त्या प्रोडक्टची प्राईस असते. ॲव्हरेज रिव्हेन्यू म्हणजेच काय तर एखादं युनिट सेल केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून किती प्रमाणात बेनिफिट झाला, एका युनिटसाठी किती प्रमाणात आपल्याला कॉस्ट आली, रिव्हेन्यू जनरेट झाला, त्यालाच आपण ॲव्हरेज रिव्हेन्यू असं म्हटलं जातं. जर त्या ठिकाणी प्राईस जर सेम असेल प्रत्येक युनिटसाठी तर ॲव्हरेज रिव्हेन्यू देखील आपल्याला सेम येतो. मग जेव्हा ॲव्हरेज रिव्हेन्यू सेम येतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी मार्जिनल रिव्हेन्यू देखील सेम असलेला दिसून येतो. म्हणजे आपण जर कॅल्क्युलेट करायला पाहिला तर आपल्या ठिकाणी ॲव्हरेज रिव्हेन्यूची प्राईस आणि मार्जिनल रिव्हेन्यूची प्राईस ही देखील आपल्याला त्या ठिकाणी सेम असलेले दिसून येते. अशा पद्धतीने डिरेक्टली आपण त्या ठिकाणी मार्जिनल रिव्हेन्यू हा कॅल्क्युलेट करू शकतो. परंतु हे केव्हा होतं जेव्हा आपल्याला प्रत्येक युनिटची पर युनिट प्राईस ही सेम दिलेली असते तेव्हाच. परंतु जर प्रोडक्टची पर युनिट प्राईस ही चेंज असेल म्हणजे प्रत्येक युनिटनुसार फर्स्ट युनिटला वेगळी, सेकंड युनिटला वेगळी, थर्ड युनिटला वेगळी ही पर युनिट प्राईस जर वेगवेगळी होत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज रिव्हेन्यू देखील चेंज होत झालेला दिसतो. त्याचबरोबर मार्जिनल रिव्हेन्यू देखील चेंज झालेला दिसून येतो. त्यानंतर आपल्याला सांगितलं मार्जिनल कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे. तर मार्जिनल कॉस्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते तर टोटल व्हेरिएबल कॉस्टमधला डिफरन्स म्हणजे फर्स्ट युनिटसाठी लागणारी टोटल व्हेरिएबल कॉस्ट, सेकंड युनिटसाठी लागणारी टोटल व्हेरिएबल कॉस्ट यांच्यामधला डिफरन्स. मग फर्स्ट आपण जर पाहिलं तर 7 मायनस 5 इज इक्वल टू 2, 10 मायनस 7 इज इक्वल टू 3, 14 मायनस 10 इज इक्वल टू 4, 19 मायनस 14 इज इक्वल टू 5 अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी मार्जिनल रेव्हेन्यू हा मार्जिनल कॉस्ट ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं आहे तर म्हणजे सेकंड जो क्वेश्चन दिला आहे त्यामध्ये सांगितलं आहे की प्रॉफिट मॅक्झिमायझेशन लेवल ऑफ आउटपुट आयडेंटिफाय करायचे म्हणजेच कोणती प्रॉफिट मॅक्झिमायझेशन लेवल आहे ती आयडेंटिफाय करायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की MR इज इक्वल टू MC इज इक्वल टू 5 म्हणजे ज्या वेळेला मार्जिनल रेव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट ही सेम असते तो पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट मॅक्झिमायझेशन लेवल ऑफ आउटपुट असलेला दिसून येतो. म्हणजे ते युनिट आउटपुट हे आपल्याला ठिकाणी जास्तीत जास्त प्रॉफिट मॅक्झिमायझेशन लेवल असलेलं दिसून येतं. मग त्यानुसार जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मार्जिनल रेव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट हे आपल्याला 5th युनिटला सेम असलेले दिसून येते. म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू 5 आणि मार्जिनल कॉस्ट 5 हे आपल्याला 5th युनिटला असलेले दिसून येते. म्हणून प्रॉफिट मॅक्झिमायझेशन लेवल ऑफ आउटपुट हे आपल्याला 5 युनिट म्हणजे ज्या वेळेला 5 युनिट हे प्रोड्यूस आपण करत असतो त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रॉफिट मॅक्झिमायझेशन लेवल ही आयडेंटिफाय करत असतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला न्यूमरिकल्स दिलेले आहेत ते आपण आता पाहिलेले आहेत.